अन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। अन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत। आजचा आपला व्हिडिओ आहे जे प्रयागराजला म्हणजे लोकांनी भगदड झाली, लोक एवढे वारले। नागा साधूच्या बाबतीत काही लोकांची चर्चा असते, काही त्यामध्ये महिला त्या नग्न अवस्थेत असतात किंवा काही डुप्लिकेट साधू असतात। अशा काही भ्रामक खऱ्या खोट्या लोकांनी युट्यूबवर ह्या गोष्टी टाकलेल्या होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने जे प्रत्यक्षात तिथे जाऊन आले भूषण चौखंडे यांच्याकडून तिथली जी परिस्थिती उद्भवली होती त्यावर सविस्तर माहिती घेऊ। नमस्कार, तुम्ही प्रयागराजला गेल्यानंतर हे जिथे ते भगदड झाली होती अगोदर झाली होती का नंतर झाली होती, आणि भगदड झाल्यानंतर तिथे वातावरण कसं होतं? भगदड जी आहे मौनी अमावस्या ही अतिशय पवित्र तो दिवस समजला जाते। आणि मी पुष्कळ जणांना जेव्हा तिथं विचारलं तेव्हा हे समजलं की मौनी अमावस्येच्या दिवशी नागा साधू सकाळी आंघोळ तिथं करणार होते, स्नान करणार होते। पण लोकांनी काय केलं, त्या संगम घाटावर स्नान करायचं म्हणून संध्याकाळी 8 किंवा 9 वाजतापासून येऊन बसले आणि तिथं त्या घाटावर पूर्णपणे झोपून राहिले। नंतर असं मला समजलं की तिथं जे लोक जे नागा साधू आंघोळीला आले होते ते आंघोळीला आले तर काही लोक सुद्धा अचानक तिथं उतरले। आणि आपण ते व्हिडिओमध्ये नेहमी पाहतो युट्यूबवर वगैरे की ते त्यांच्या हाती शस्त्र वगैरे असतात, तर ते चिडले आणि ते एकदम त्या लोकांच्या अंगावर गेले, म्हणजे नागा साधू ते लोक पळाले। त्यामुळे एकदम तिथं भगदड झाली आणि जे तिथं झोपलेले लोक होते तिथं गर्दी सुद्धा पुष्कळ होती, त्यामुळे तिथं भगदड झाली। तर भगदड ऍक्च्युली मला जे पुष्कळ ठिकाणाहून समजलं तर तिथं भगदड 3 झाल्या आणि 3 भगदड झाल्या आणि त्यात पुष्कळ लोक सुद्धा वारले असं समजते। आता सरकारला कसं आहे, सरकारने नियोजन खूप चांगलं केलं, पण आता पूर्णपणे आकडा सुद्धा सरकारला सांगता येत नाही। सरकारचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं म्हणता, इकडे भगदड झालेली 3 घटना तुम्ही सांगता। तुम्ही म्हणता की बाबा सरकारने नियोजन चांगलं केलं, तर कोणतं नियोजन होतं की ते तुम्हाला मनाला पटलं? सरकारचं नियोजन इतकं चांगलं होतं की एक तर तो कुंभमेळा, तो कुंभचा एरिया हा जिल्हा घोषित करण्यात आला। तिथं एक SP आणि 18 पोलीस स्टेशन निर्माण करण्यात आले आणि ठिकठिकाणी पोलीस आणि अतिशय चोख व्यवस्था। तिथं इतके मोठे रोड पूर्ण ते कॉन्क्रिटीकरण नाही करण्यात आलं, लोखंडाचे जे पूर्ण हे असतात हे बॅरिगेट आणि त्या पाटल्या लोखंडाच्या त्या पूर्णपणे तिथं टाकण्यात आल्या आणि अशा प्रकारे रोड निर्माण करण्यात आले। नाही, चोख व्यवस्था म्हणजे आता इथे एवढे मोठे लोक आल्यानंतर संडास वगैरे याचा प्रॉब्लेम येणार होता किंवा स्वच्छता, तर तुम्हाला तिथे स्वच्छता वाटली काय? अतिशय जास्त स्वच्छता आहे तिथे, एक कचऱ्याचा कागद सुद्धा नाही मिळत। आणि जिथं रोड आहे त्या रोडच्या दोन्ही साईडने एकीकडून संडास आणि एकीकडून बाथरूम। अतिशय जितके लोक असतील त्यांना लोक संडास करत होते की त्यांचे कामच नव्हतं पडत, कारण इतके संडास तिथं, कारण तिथं आखाडे आहेत। तिथं जवळपास मी जे 13 आखाडे पाहिले, तेव्हाही कुणाला नागा संन्यास घ्यायचा असतो तेव्हा ते लोक तिथं पहिले त्या आखाड्यामध्ये जातात, तिथं त्या गुरुसोबत काही वर्ष राहावं लागते। नंतर ते गुरु 5 वर्षांनी 6 वर्षांनी ठरवतात की याला संन्यास द्यायचा काय। संन्यास द्यायचाही त्याचा आधी त्याचं पिंडदान केलं जाते आणि त्याची जी प्रक्रिया आहे त्यांना नपुंसक करण्याची, त्याला टांगतोड प्रक्रिया म्हणतात, ती अतिशय कठीण प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर 12 वर्ष त्यांना तपश्चर्या करावी लागते, नंतर ते साधू बनतात। टांगतोड प्रक्रिया म्हणजे माणसाला ते नपुंसक करू शकतात, पण मी व्हिडिओत पाहिले की काही महिला सुद्धा तिथं त्यांच्या स्वरूपात आले होते। 1-2 महिला तिथे होत्या। मग ते नागा साधू मधल्याच होते का? हो। मग ते नागा साधू म्हणजे सरळ समजते, आखाड्याचा मेंबर आहे म्हणजे नागा साधू आहे। अरे मग नागा साधू मध्ये महिला अशा प्रकारे ओपन तिथं, तर हे नागा साधू हिंदू धर्मात हे तिथं ऍक्सेप्ट करतात काय? ऍक्सेप्ट करतात। आता जैन धर्मातही आहे तसं, ते दिगंबर आणि पितांबर हे तर इथं आहेत ना। कपडे म्हणजे काय, हे बाहेर आवरण असं समजतात ते। दुसरा गोष्ट अशी की तो जो संगम आहे म्हणतात आम्ही आकाश काम करतो। दुसरी गोष्ट अशी की तिथं त्या नदीचा कोणत्या नदीचा उगम आहे? तिथं यमुना, गंगा आणि सरस्वती म्हणजे संगम आहे। त्या नद्या ओळखू येतात का? 2 तर नद्या सरळ आहेत, यमुना आणि गंगा, आणि सरस्वती अशी म्हणतात लुप्त झालेली नदी आहे, पण ती आहे। तुम्ही जे व्हिडिओ आता मला देऊन राहिले हे प्रत्यक्षात तुम्ही काढले का युट्यूबवरून किंवा कुठून तुम्ही घेतलेले? मी काढलेले आहे। तुम्हाला अजून वैशिष्ट्य काय वाटलं प्रयागराजला? प्रयागराजचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे वातावरण असते ते अतिशय भारावणार असते आणि जे असं म्हणतात की तिथं देवता येतात आणि आंघोळ करतात, तर त्याचं शास्त्र सुद्धा ऍक्च्युली कारण असं आहे। मी पाहिलं तिथं जे दाखवतात 1-2 हिरोईन आले किंवा हिरो आले किंवा
तिथं एक दोन सायंटिस्ट आले, एक दोनच माहित असते. तिथं बहुतेक सर्व हिरो हिरोईन येऊन जातात, सायंटिस्ट येऊन जातात, कोणाला न सांगता त्यांचा हेलिपॅड येतात, आंघोळ करतात, चालले जातात. तर आधुनिक काळातले हेच एका प्रकारे देवदेवतात की बहुतेक सर्वजण येतात, आंघोळ करतात आणि त्या नदीमध्ये बिझनेसमॅन असो कोणी जातात. दुसरी गोष्ट अशी की काही भारताचे सोडून दुसऱ्या देशातले तिथं लोक काही दाखवले गेले. तर असं पर्सेंटेज किती आहे की बाकीच्या देशातून तिथं प्रयागराजवर 144 वर्षानंतर तो कुंभमेळा आला. तर तिथं असे बाहेरच्या देशातले काही लोक आले होते का? पुष्कळ लोक आले होते. तिथं एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे, पण एका समोरच एक त्यांच्या दोघांचे कॅम्प लागलेले आहेत, रशियाच्या साधूचे आणि युक्रेनच्या साधूचे, आणि ते दोघंही प्रार्थना करू राहिले की ते युद्ध थांबलं पाहिजे. हे तिथं खूप वैशिष्ट्य आहे. बाकी जे हिंदुत्वाचं थोटांग म्हणतात भारतात, तर मग बाहेरच्या देशातल्या लोकांना तुम्ही कधी भेटून विचारलं नाही का हे थोटांग तुम्ही कसं का एक्सेप्ट करून राहिले म्हणून? नाही, त्यांना विचारलं. त्याच्यात एक दोन माझे व्हिडिओ पण आहेत, मी फॉरेनच्या लोकांसोबत सुद्धा बोललो. तर ते म्हणतात की आमच्या इथं मटेरियलिझम आहे, म्हणजे सांख्यदर्शन आहे. तिथे इथं स्पिरिच्युअलिटीसाठी आम्हाला शेवटी भारताचाच आधार घ्यावा लागते, किंवा ईस्टमध्ये स्पिरिच्युअलिटी जास्त आहे. जेव्हा आम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये यायचं असतं तेव्हा भारतातच ते आम्हाला मिळते. तुम्ही प्रयागराजवर किती दिवस होते? मी 3 दिवस. असे तुम्ही किती व्हिडिओ मला देणार आहे की बाबा हे सत्यता आहे म्हणून? सर्व जे मी काढले ते सर्व बहुतेक मग व्हिडिओ. आता तुम्ही व्हिडिओ देताना तुम्ही हिंदू धर्मातले असल्यामुळे फक्त हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ देसाल का तिथं जे वाईट होते ते देसाल? तिथं मला वाईट काही दिसलंच नाही. म्हणजे जे हे गर्दी झाली आणि ते चंगरले हेच फक्त एक वाईट प्रकार झाला. हा, तो वाईट म्हणजे तेही लोकांच्या नासमजीमुळे झाला तो प्रकार. त्या सरकारचा काही दोष नाही. काही भारतातल्या पक्षाचं म्हणणं असं आहे की भारत हा हिंदुत्व देश बनण्याकडे जात आहे, त्याचं हे तिथं प्रात्यक्षिक होतं. हे खरं वाटते का? भारत हा हिंदुत्व देश आहे, हिंदूंचाच देश आहे ना. नाही, हिंदूंचा जरी देश असला पण बाकीच्या समाजाला किंवा धर्माला डॉमिनेट करून एक हिंदू राष्ट्र बनवायचं हा जो प्रयास आहे बीजेपीचा, हा कितपत योग्य आहे? आता बीजेपीचा तो प्रयास एक वेगळा आहे. भारत ऍक्च्युअली सर्व धर्म समभाव किंवा सेक्युलर देश आहे आणि भारत सेक्युलरच राहायला पाहिजे. पण हिंदू धर्मामध्ये सेक्युलरिझमचे खरे मुळ आहेत, नाही तर इतर धर्मामध्ये ते दिसतही नाही आपल्याला. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कुठं आढळलं काय की इथं बीजेपीचं हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे प्रोत्साहन देऊन राहिले किंवा लोक आपणहून तिथे आले? हो, तिथं मी जिथं राहिलो ज्या कॅम्पमध्ये, तो आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलचा कॅम्प होता. तिथं जवळपास 50,000 लोकांची पूर्णपणे व्यवस्था होते, राहणे खाणे पिणे सर्व व्यवस्था होते. आणि तिथं ते भरपूर त्या स्वयंस्फूर्तीने लोक आले होते. स्वयंस्फूर्तीने लोक आले होते. हे होते भूषण चौखंडे. आपण दुसरी बाजू सुद्धा ऐकून घेऊ, ते म्हणजे कांचन मलाताई गावंडे यांच्याकडून. लोकांची ही जी चेंगराचेंगरी झालेली आहे त्याचा हा पुरावा आहे. हे सगळीकडे पडलेले कपडे, चप्पल आणि हे सगळं मॅनेजमेंट आहे. ही जी लोक सगळी येत आहेत, जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मध्ये अजिबात दोरीची व्यवस्था नाही आहे. कोणी कुठेही घुसत आहे, कोणी एकमेकांचे हात धरून चालतायत. गरीब छोटे छोटे मुलं आलेले आहेत आणि जे काही गावातली लोक आलेली आहेत, महिला आलेल्या आहेत, हरू नये या भीतीने बिचाऱ्या एकमेकीच्या सोबत जातात. समोरच्या माणसं जे असतात त्यांच्या अंगावरही जातात, रस्ते देत नाहीत. अशा प्रकारचं यांचं जाणं चाललं. आणि पोलिसांनी विशेषतः ज्या ठिकाणी 4 बाजूनी येणारे जाणारे रस्ते आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल करायला पाहिजे. तिथे करतच नाही. 4ही बाजूनं लोक एकमेकांमध्ये येतात आणि जसा गाड्यांचा जाम होतो तसा माणसांचा जाम होतोय. आणि त्याच्यामुळे आज सकाळची दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे. करत नाही ते ही अशी गर्दी येते, यांना कंट्रोल करायला कोणीच नाहीये. ज्याला जे पाहिजे ते तो करतो आहे. याला म्हणायचं उत्तम प्रशासन. असे हे प्रयागराज मधील 2 तिथं अनुभवलेले व्यक्ती. शेवटी हा आस्थेचा मार्ग आहे. ज्यांना त्रास झाला ते त्रास झाला म्हणून सांगतील आणि ज्यांना त्रास झाला नाही ते त्रास नाही झाला म्हणून सांगतील. गन्नाकापूरना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पडे सागरे, माऊली दांडे, तालुका दरेवर. धन्यवाद.